नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर राऊंड 2 ची ही अलॉटमेंट या ठिकाणी क्लिअर झाली आहे. थर्ड राऊंड या ठिकाणी सुरुवात होणार आहे. पण बरेच नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, मी किशोर कारसेकर स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर राऊंड 3 ची सुरुवात होणार आहे. तरी सुद्धा बरेच असे विद्यार्थी आहेत की या विद्यार्थ्यांना राऊंड 1 राऊंड 2 मध्येही नॉट अलॉटेड स्टेटस आहे. बरेच असे विद्यार्थी आहेत की मनासारखे कॉलेज आणि मनासारखी ब्रांच अद्याप मिळाली नाहीये. मग याचा बऱ्यापैकी आम्ही या ठिकाणी शोध लावला असता, काही रिसर्च केली असता, असे काही गोष्टी या ठिकाणी निदर्शनात आल्या, त्या तुम्हाला मी एक्सप्लेन करेल. आणि सोबतच की जरी आपले 80 पर्सेंटाईल पासून अगदी 20 पर्सेंटाईल पर्यंत जरी आपले पर्सेंटाईल असतील, तरी आपल्याला कशा पद्धतीने चांगलं कॉलेज मिळवता येईल, कशा पद्धतीने या ठिकाणी सीएसआयटी ब्रांच मिळवता येईल, याबद्दल आपण इन डिटेल इन्फॉर्मेशन घेऊया, की जेणेकरून आपल्याला राऊंड 3 असो अथवा राऊंड 4 असो, यामध्ये चांगल्यापैकी कॉलेज मिळायला पाहिजे. तर वन बाय वन या ठिकाणी क्लिअर करेल. तर सर्वात पहिल्यांदा एक पाहिलं मी, की जेही सध्या नव्याने म्हणजे अगदीच आम्ही असं पाहिलं की कॅप 2 फर्स्ट नंतर बरेच विद्यार्थी न्यू जॉईन होतात. पण यावर्षी असं पाहण्यात आलं, राउंड 2 नंतर या ठिकाणी विद्यार्थी संख्या काउन्सिलिंगला जास्त जॉईन झाली आहे. तसं या ठिकाणी रिझन या ठिकाणी शोधलं आणि शोधत असताना काही ठिकाणी काही गोष्टी मिसगाईड झालेल्या पाहण्यात आल्या आणि काही ठिकाणी विद्यार्थ्याच्या या ठिकाणी फॉर्म फिलिपिंग मध्ये सुद्धा चुका या ठिकाणी दिसून आल्या. पहिल्यांदा तर विद्यार्थ्यांनी बरेच असे विद्यार्थी होते की 1000, 1500, 2000 असे काहीतरी ऑनलाईन कोर्सेस होते. या ऑनलाईन कोर्सेसवरून फक्त लिस्ट घेतल्या आणि ॲज इट इज लिस्ट भरून टाकल्या. यामध्ये विद्यार्थ्यांनी यावर्षी प्रोव्हिजनल रँक काय आहे, फायनल रँक काय आहे, किती प्रमाणात हा रँक वाढला आहे, असं या ठिकाणी थोडासा अभ्यास केला नाही असं मला जाणवलं. जस्ट लिस्ट आली आणि लिस्ट आपण भरून टाकली आहे. पण त्या लिस्टमध्ये विद्यार्थी पालकांना गेल्या वर्षी 88 पर्सेंटाईलचा काय रँक होता, यावर्षी काय रँक आहे हे पाहिलं नाहीये असं निदर्शनात आलं. दुसरा या ठिकाणी असा एक फॅक्टर आहे की बऱ्याच विद्यार्थ्यांनी चॅट जीपीटीची मदत घेतली आणि चॅट जीपीटीने या ठिकाणी 88 ला सुद्धा डी.वाय पाटील या ठिकाणी शो करून टाकला आहे. ते पण अकोडीचा मेन कॅम्पस. तर लक्षात घ्या, चॅट जीपीटी जो डेटा देतोय तुम्हाला, हा डेटा तुम्हाला 22-23 चा डेटा मिळत आहे. हा डेटा अगदीच आपल्याला 26 चा मिळत नाहीये. आणि विद्यार्थी समजा स्वतः जरी प्रोसेस करत असेल, चॅट जीपीटीची जर मदत घेत असेल, तर विद्यार्थ्यांना सांगेन चॅट जीपीटी मध्ये करंट अपडेट नाहीयेत. आपल्याला जे काही अपडेट घ्यायचे ते महासीईटी सेल वेबसाईट वरती, जोही आपला कॅप राउंड 1, कॅप राउंड 2 या दोन्हीची अलॉटमेंट, या दोन्हीची कॉलेज वाईज या ठिकाणी पर्सेंटाईल आले आहेत किंवा रँकिंग आली आहे. यानुसार आपल्याला चॉईस फिलिंग करणं गरजेचं आहे. तिसरी अजून एक महत्त्वाची गोष्ट, असे 25 विद्यार्थी मी फाइंड आउट झाले आजच्या क्षणी मला, की विद्यार्थी आले होते स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर ऑफिसला काउन्सिलिंगसाठी. पण विद्यार्थ्याचं रजिस्ट्रेशन झालं कुठेतरी अदर्स काउन्सिलिंग सेंटरमध्ये आणि त्या ठिकाणी असं सांगण्यात आलं की हेच स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटर आहे. कारसेकर सर पुणे ऑफिसला आहे. लक्षात घ्या, आपले जरी मल्टिपल ऑफिस असतील तरी या ठिकाणी प्रत्येक विद्यार्थ्याला महत्वाची गोष्ट सांगेल की आपण शहानिशा करा आणि मगच जॉईन करा. कारण विद्यार्थी असं सांगत आहेत की सर ज्यावेळेस आम्ही आता तुमचे व्हिडिओ पाहत आहेत, तर तुम्ही इथंच आहात हे आम्हाला आता लक्षात येत आहे. पण आम्हाला कुठेतरी मिसगाईड करण्यात आलं आहे. तर विद्यार्थ्यांना एक महत्वाची गोष्ट सांगेल, जरी आपण मिसगाईड झाला असाल तरी पुढील आपल्याकडे 2 राउंड आहेत. पुन्हा हे विद्यार्थी जॉईन डबल आपल्याकडे फीस भरून जॉईन झालेत. विद्यार्थ्यांची त्याही ठिकाणी फीस भरण्यात आली आणि सध्या आपल्याकडे फीस भरण्यात विद्यार्थी जॉईन करून म्हणजे जॉईन झाले. तर अशा विद्यार्थ्यांना एक महत्वाची सूचना देईल, कधीही झालं तर ऑफिसचे आपले ऑथेंटिक कॉन्टॅक्ट नंबर दिलेत. या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही आधी माहिती घ्या आणि मगच ऑफिसच्या ॲड्रेसवरती या. कारण असं आपण या ठिकाणी मिसगाईड कुठं होऊ नका. आणि या ठिकाणी ज्याही व्यक्तीने आपल्याला अशा प्रकारे मिसगाईड केलंय, ठीक आहे, मिसगाईड केलं हा प्रश्न वेगळा होता. पण तरी सुद्धा जर एखाद्या विद्यार्थ्याला चांगलं कॉलेज मिळवून दिलं असतं अथवा चांगलं काही अलॉटमेंट दिली असती, तर ते जस्टिफाय होतं. पण सध्या ते विद्यार्थी खूप परेशान आहेत. हे पण विद्यार्थ्यांना या ठिकाणी लक्षात आले. आता विद्यार्थी कोणाबद्दल बोलत आहे, जर व्हिडिओ पाहत असेल तर त्या विद्यार्थ्याला लगेच लक्षात येणार आहे. तर महत्वाचा जो टॉपिक आहे व्हिडिओचा, तो आपण या ठिकाणी कव्हर करूया. तो टॉपिक आहे की जर माझे मार्क्स या ठिकाणी कमी आहेत, तरी पण मला या ठिकाणी कशा पद्धतीनं चांगला कॉलेज मिळवता येईल, त्याबद्दल आपण या ठिकाणी वन बाय वन या ठिकाणी क्लिअर करू. कमी मार्क्स आहेत म्हणून लगेच मला सीएस किंवा आयटी मिळणार नाहीये, असाही तुम्ही निष्कर्ष काढू नका. ठीक आहे, कारण जेही विद्यार्थी आपल्याकडं पेड काउन्सिलिंगला फर्स्ट डे पासून जॉईन आहेत, अशा विद्यार्थ्याला, कुठल्याही विद्यार्थ्याला तुम्ही कमेंट्समध्ये जरी कुठला विद्यार्थी तुमच्या ओळखीमध्ये असेल की तो आमच्याकडे आहे, तो तुम्ही दुसऱ्या कुठल्या काउन्सिलिंगमध्ये, अशा कुठल्याही विद्यार्थ्याला जर तुम्ही विचारलं असतं, तर तो विद्यार्थी क्लिअर आणि स्पष्ट सांगेल की ऑलरेडीच आम्हाला ज्या विद्यार्थ्याला 85 च्या खाली मार्क्स आहेत,
अशा विद्यार्थ्यांना क्लिअर इंडिकेशन किंवा इन्फॉर्मेशन दिली होती की पुणे आणि मुंबई या युनिव्हर्सिटी जर आपण सोडला तर अगदी शिवाजी युनिव्हर्सिटी असेल, सोलापूरची आपली अहिल्या युनिव्हर्सिटी असेल अथवा आपली या ठिकाणी बाटू असेल युनिव्हर्सिटी, या जर ठिकाणी जर तुम्ही ऍडमिशनला प्राधान्य देत असाल तर आपल्याला सीएस, आयटी, ईआयडीएस या सुद्धा ब्रांचमध्ये 100% आपल्याला ऍडमिशन मिळालंच आहे. किंवा इव्हन माझ्याकडे अशा अलॉटमेंट आहेत की ज्या विद्यार्थ्याला अगदी 80 मार्क्स आहेत, 18 मार्क्स, ठीक आहे, या मार्क्सला सुद्धा या ठिकाणी सीएस रिलेटेड ब्रांच सुद्धा मिळाली. विद्यार्थ्याचं नाव सांगणार नाही, पण या रिलेटेड सुद्धा ब्रांच मिळालेल्या आहेत. त्यामध्ये विद्यार्थ्यांना एक महत्वाची गोष्ट सांगेल की फक्त आपण चॉईस फिलिंग करत असताना या पॉइंटचं या ठिकाणी लक्षात घ्या की चॉईस फिलिंग स्ट्रॅटर्जी कशी असायला पाहिजे. समजा तुम्हाला सीएसच हवी आहे तर फक्त सीएस भरून थांबू नका. कारण विद्यार्थी काय फक्त कॉम्प्युटर इंजिनिअरिंग भरतात, वेगवेगळ्या जे काही कॉलेजमध्ये ब्रांच आहेत त्या सर्चच करत नाहीत किंवा त्या सिलेक्शन लिस्ट मधून सिलेक्टच करत नाहीत. त्या ठिकाणी एक चूक होती आणि फक्त सिलेक्ट होतं आपलं कॉम्प्युटर आणि आयटी. त्यामध्ये विद्यार्थ्यांना काय करायचं, सीएस आहे, आयटी आहे, डेटा सायन्स आहे आणि या एआय मध्ये काही ठिकाणी कॉम्प्युटर इंजिनिअरिंग अँड डेटा सायन्स, मशीन लर्निंग, सायबर सिक्युरिटी आणि काही ठिकाणी कॉम्प्युटर मध्ये नसताना प्लेन मध्ये आर्टिफिशियल मध्ये या वेगवेगळ्या ब्रांचेस आहेत. त्यामुळं आपल्याला प्रत्येक इन्स्टिट्यूट वाईज सर्च करायची लिस्ट आहे आणि मग त्या लिस्टला आपल्या चॉईस फिलिंग ऍड करायची आहे. विद्यार्थ्यांनी फॉर्म मध्ये असं पाहिलं मी की बऱ्याच ठिकाणी फक्त सीएस ला प्राधान्य दिले आणि फक्त आयटी ला दिले आणि विषय क्लोज करून टाकले. बरेच असे विद्यार्थी किंवा अगदी मार्क्स 70-80 मार्क्स आहेत आणि फक्त टीएफडब्ल्यूएस ऑप्शन भरले, रेग्युलर ऑप्शनचा पत्ताच नाहीये. तर अशा या चुकामुळे आपली अलॉटमेंट झालेली दिसत नाही. दुसऱ्या या ठिकाणी चुका काय, आपले मार्क आहेत 80-85, आपण भरतोय पीआयसीटी, व्हीआयटी, पीसीसीओई किंवा डीजे सांगवी. तर लक्षात घ्या आपला मार्क अकॉर्डिंग चॉईस फिलिंग करणं कधीही योग्य राहतं. आपल्या मार्क अनुसार डिसिजन घ्या. तुम्ही हायर मार्क किंवा माझ्या मित्राला ते कॉलेज मिळाले पण मित्राचे मार्क किती आहेत हे पाहाला आधी आणि मग तुम्ही त्याचा ऑप्शन फॉर्म कॉपी करा. हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. याही ठिकाणी विद्यार्थ्यांच्या चुका निदर्शनात आलेल्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर या ठिकाणी कशा प्रकारे योग्य ब्रांच कॉम्बिनेशन तयार करणे, तसंच ब्रांचसाठी मल्टिपल कॉलेज इन्क्लूड करणे. कारण काही ठिकाणी कॉलेज या ठिकाणी कमी भरल्यामुळे पण विद्यार्थ्याचे या ठिकाणी ऍडमिशनचे प्रमाण चान्सेस कमी झालेले दिसतात. दुसरी महत्वाची गोष्ट आहे, ज्यावेळेस हे विद्यार्थी भेटण्यासाठी आले, काही विद्यार्थ्यांनी मॅनेजमेंटसाठी सुद्धा विचारलं, तर काही विद्यार्थी म्हणण्यापेक्षा ज्याही विद्यार्थ्यांना या ठिकाणी सिक्युअरली महाराष्ट्रातील टॉप कॉलेजेसमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल बाय मॅनेजमेंट कोटा, मग ते फीस 3 टाइम असेल अथवा 1 टाइम कॉलेज फीस आणि पर इयर फीस, या दोन्ही पॅटर्न मध्ये कुठल्याही पॅटर्न मधून आपल्याला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही स्क्रीनवरती जे काही नंबर दिलेत किंवा आपल्याला ऍडमिशन जरी घ्यायचं असेल तर आपण लातूर ऑफिस, पुणे ऑफिस, पुण्यामध्ये आपले वाकड आणि पिंपरी या 3 ठिकाणी 2 ऑफिसेस आहेत पुण्यामध्ये, तर कुठल्या ऑफिसला प्रत्यक्षदर्शी संपर्क करा. अगोदर मॅनेजमेंट कोट्याच्या एक्झॅक्ट काय प्रोसेस आहेत या समजून घ्या आणि मग ठरवा आपल्याला जायचं आहे किंवा नाहीये. त्यातल्या त्यात किती बजेट जाते याचीही पूर्वकल्पना घ्या आणि मगच या प्रोसेसला फॉलो करणं गरजेचं आहे. जेही विद्यार्थी लास्ट 5-3-6 इयर पासून आपल्यासोबत मॅनेजमेंट ऍडमिशन केलं, सक्सेसफुली सर्वच विद्यार्थ्यांचे झाले, अशी कुठलीच केस नाही की त्याचं ऍडमिशन झालं नाही. आणि इथून पुढे सुद्धा याही वर्षी जे काही विद्यार्थी येतील त्यांचे सुद्धा या ठिकाणी सिक्युअरली ऍडमिशन होऊन जाते. ठीक आहे. तर मेन आहे अजूनही ज्याही विद्यार्थ्याला मॅनेजमेंट म्हटलं तर आपण पाहू शकतात 3 टाइम जरी फीस विचार केली तर आपण 18-19 लाखापर्यंत आपलं बजेट जातं. हे अगदी साधारणतल्या साधारण कॉलेजमध्ये. तर अशा केसमध्ये जर एखाद्या विद्यार्थ्यांना ओन्ली कॉलेज फीस मध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर विश्वकर्मा युनिव्हर्सिटी याचा कोड दिलाय, जवळपास तुम्हाला याचं रजिस्ट्रेशन मध्ये डिस्काउंट कुपन भेटून जाईल आणि पीसीसीबीचाही तुम्हाला कोड दिलाय, याचंही तुम्हाला डिस्काउंट कुपन भेटून जाईल ज्यावेळेस कोड तुम्ही यूज करतात आणि या कोड अकॉर्डिंग तुम्ही आपली प्रोसेस करून घेऊ शकतात. स्क्रीनवरती ऍज वेल एज डिस्क्रिप्शन दोन्ही ठिकाणी देईल. ज्या विद्यार्थ्याला डोनेशन द्यायचं नाही, फक्त कॉलेज फीस मध्ये ऍडमिशन हवंय तर या 2 कॉलेजला अजूनही आपल्याला फक्त कॉलेज फीस मध्ये ऍडमिशन मिळून जाईल. ठीक आहे. नेक्स्ट पॉइंट आहे की आता महत्वाचा जो ही टॉपिकचा सिरीज आहे तो आता 30 ते 40 पर्सेंटाईल आहे. या 30 ते 40 पर्सेंटाईलच्या विद्यार्थ्याला कशा पद्धतीनं कॉलेज या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे किंवा काय पॅरामीटर्स असायला पाहिजे याबद्दल आपण माहिती घेणार आहे. तर अगदीच या विद्यार्थ्याला गव्हर्नमेंट किंवा टॉप कॉलेज काही संबंध नाहीये, काही भरायची आवश्यकता नाहीये. कारण मी जे काही आता नवीन मुलं आले 30-40 मार्काच्या मुलाच्या ऑप्शन मध्ये सीयूपी आहे, व्हीजीटी आहे, वालचंद आहे, काही संबंधच नाही तर आपण ऑप्शन भरूच नका.
ठीक आहे, नाही भरला तरी काय अडचण नाहीये. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण चुका टाळा आणि रेग्युलर जेही ऑप्शन्स आहेत ना, हे ऑप्शन्स आपण भरलं तरी चालेल. ठीक आहे. शक्यतो आपण प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेजला निवड करा आणि प्रायव्हेट कॉलेज निवड करत असताना शक्यतो आपण ज्या होम युनिव्हर्सिटी अंतर्गत येतो, ज्या ठिकाणी आपण 70% येतोय, अशा कॉलेजला पहिलं प्राधान्य द्या. त्यातल्या त्या ठिकाणी जेही लोअर कट ऑफचे कॉलेजेस आहेत, याचं तुम्ही सर्च करा आणि मग तुम्ही चॉईस फिलिंग करणं गरजेचं आहे. नेक्स्ट आहे की शक्यतो तुम्ही या ठिकाणी आपले मार्क्स लोअर आहेत, लोअर जरी असतील तरी आपण थोडंसं ईएनटीसी, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल आणि सिव्हिल या ब्रांचेसला जर टार्गेट करत असेल तर या ठिकाणी आपल्याला थोडं ऍडव्हान्टेज कॉलेज अलॉटमेंटचं मिळणार आहे. ठीक आहे. मी म्हणणार नाही की चांगली ब्रांच आणि चांगलं कॉलेज मिळेल, पण आपली अलॉटमेंट होईल याचं आपल्याला ऍडव्हान्टेज मिळणार आहे. आणि जर समजा आपल्याला सीएससी रिलेटेड ब्रांच पाहिजे, अगदीच आपल्याला नव्यानं स्थापन झालेलं किंवा बाटू युनिव्हर्सिटीमध्ये असणारे कॉलेज, या कॉलेजचा विचार करावा लागणार आहे. अगदीच आपण मुंबई युनिव्हर्सिटी, पुणे युनिव्हर्सिटी विचारच करू शकत नाहीत की या युनिव्हर्सिटी अंतर्गत कॉलेज मिळेलच म्हणून. मिळालं तरी केव्हा मिळेल? जर आपल्यात या मार्क सोबत शेवटपर्यंत थांबायचे पेशन्स असतील, तर आपल्याला ह्या कॉलेजमध्ये सुद्धा ऍडमिशन मिळायला हरकत राहणार नाही. पण अगदी शेवटच्या मुवमेंट पर्यंत. ठीक आहे. तर या विद्यार्थ्यांनी लक्षात घ्या की एकतर ब्रांच आपल्या या पद्धतीने असायला पाहिजे. नसेल तर आपल्याला या ठिकाणी जे काही थोडंसं लोअर कट ऑफ आहे ते कॉलेज पाहिजे किंवा आपल्याला या ठिकाणी स्पॉट राउंड पर्यंत वेट करायची आवश्यकता आहे. नेक्स्ट आहे 40 टू 50. आता या मार्चच्या विद्यार्थ्यांमध्ये एक पाहण्यात आले की ज्याही विद्यार्थ्यांनी समजा तो विद्यार्थी पुण्याचा आहे, तो विद्यार्थी मुंबईचा आहे अथवा तो विद्यार्थी आपल्या लातूरचा आहे. तर अशा कुठल्याही रिजनच्या विद्यार्थ्याने जर शिवाजी युनिव्हर्सिटी आणि संभाजीनगर साईड बाटू युनिव्हर्सिटी आणि नागपूर युनिव्हर्सिटीला जर काही प्राधान्य दिलं असेल, तर या मार्कच्या विद्यार्थ्यांना सुद्धा सीएसआयटी एआयडीएस ब्रांच मिळालेला आहे. प्रत्यक्ष उदाहरण माझ्याकडे असे एक नाही, जवळपास 40-50 विद्यार्थ्यांचे मी तुम्हाला अशी अलॉटमेंट दाखवू शकतो. या सुद्धा मार्कच्या विद्यार्थ्याला कॉलेज मिळून गेलं सीएस किंवा सीएस रिलेटेड. ठीक आहे. तर यामध्ये फक्त ब्रांच पाहू नका, कॉलेजची क्वालिटी देखील तपासा. आता बहुधा आम्ही बऱ्याच विद्यार्थ्यांना सांगतो, की तुम्ही फक्त सीएसआयटी मिळत आहे म्हणून कुठलंही कॉलेज निवडू नका. ते कॉलेज कसं आहे, त्या कॉलेजमध्ये व्यवस्थित लेक्चर होतात का, हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे. बरेच विद्यार्थी या मोमेंटला येतात आणि विचारतात, की कॉलेजची प्लेसमेंट कशी आहे. लक्षात घ्या, आपण ज्या मार्क्सवरती आहे त्या मार्क्सवर आणि आपण जर टॉप कॉलेजच्या प्लेसमेंटचा विचार करत असाल, हा अगदीच रेशो कुठेतरी मिसमॅच होणार आहे. विद्यार्थ्यांना एक महत्वाची गोष्ट सांगेल, आपल्याला मनासारखी ब्रांच हवी आहे तर या ठिकाणी कॉलेज कॉम्प्रोमाइज करा. कॉलेज कॉम्प्रोमाइज करत असाल तर उद्या प्लेसमेंटसाठी तुम्हाला सुद्धा स्ट्रगल करावं लागेल. हे एकदम ट्रू आणि खरी इन्फॉर्मेशन सांगत आहे. याच्यात कुठं तुम्हाला प्रमोशन किंवा काही आपलं कुठलंच गुणासाठी आपण प्रमोशन करत नाही. पण एक खरी ती इन्फॉर्मेशन तुम्हाला देत आहे. ठीक आहे. कारण विद्यार्थ्याला प्रश्न पडतो की माझ्या या मार्कानुसार मी जर असे कॉलेज निवडले तर पुढे काय होणार? तर त्यासाठी विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, आपले लो मार्क्स आहेत, दुसरा पर्याय पण नाहीये. त्यासाठी जरी लो मार्क्स असतील, आपण साधे जरी कॉलेज निवडत असाल, तरी स्वतःवरती विश्वास ठेवा, व्यवस्थित प्रयत्न करा, व्यवस्थित अभ्यास करा आणि पुढे या ठिकाणी तुम्ही चांगल्या प्रकारे इंटरव्ह्यू वगैरे देऊन चांगल्या कंपनीचं सिलेक्शनचा विचार करू शकतात. जर 60 टू 70 या रेंजमध्ये मार्क्स असतील, तर विद्यार्थ्यांना सीएसआयटी आयडीएस तर आपल्याला शिवाजी युनिव्हर्सिटी, नागपूर साइड, नाशिक साइड किंवा या ठिकाणी नगर साइड, पुण्यातलेही कॉलेजेसला ऍडमिशन मिळू शकतं. ते पण कॉम्प्युटर आणि कॉम्प्युटर रिलेटेड. जे काही 2008 पासून जे इस्टॅब्लिश असणारे कॉलेजेस आहेत, या कॉलेजेसमध्ये तुम्हाला डेफिनेटली ऍडमिशन मिळू शकतं. कॉलेजचा थोडासा या ठिकाणी आपण असं म्हणू टियर 1, टियर 2, टियर 3. अगदीच टियर 3 च्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला ऍडमिशन मिळेल. पण तुम्हाला हे टियर 3 चे कॉलेजेस व्यवस्थित फाइंड आउट करावं लागतील. एक एक्झाम्पल किंवा एक क्लू देईल तुम्हाला, की हे कॉलेजेस अगदी पुणे शहरात नसता. हे कॉलेजेस पुण्याच्या नियर बाय या ठिकाणी काही तालुका असतील किंवा नगर असेल, नाशिक असेल किंवा पुणे रिजन मध्ये जे काही जवळचा एरिया आहे, या एरियामध्ये येतात. पुणे शहरात येत नाहीत, पण पुण्याच्या जवळपास एक 70 किलोमीटरच्या रेडियस मध्ये येणारे कॉलेजेस आहेत. हे सुद्धा आपल्याला 60 टू 70% या ठिकाणी मिळू शकतात. नेक्स्ट आहे 70 टू 80%. या रेंजमध्ये जेही विद्यार्थी आहेत, यासाठी एक महत्वाची सूचना सांगेल. जरी सध्याच्या मुवमेंटला आपल्याला एखादं अवरेज कॉलेज मिळालं असेल, तरी आपण ते कॉलेज स्वीकारा. ते कॉलेज घ्या. त्या ठिकाणी 4th राऊंडला जे काही रिपोर्टिंग आहे, हे रिपोर्टिंग करा तुम्ही आणि रिपोर्टिंग झाल्यानंतर जोही तुमचा पुढचा सेक्शन असणार आहे, या सेक्शन म्हणजे तो सेक्शन म्हणजे का अगदीच आपला स्पॉट राऊंडचा. तर या स्पॉट राऊंडला तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करणं गरजेचं आहे. ज्याही वेळेस आपला स्पॉट राऊंड कंप्लीट होईल, स्पॉट राऊंड झाल्यानंतर आपल्याला पुढील प्रोसेसमध्ये जाता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना एक महत्वाचं सांगेल,
की जेही आपली प्रवेश प्रक्रिया आहे यामध्ये फर्स्ट, सेकंड आणि थर्ड या 3 राउंड पर्यंत तुम्ही या ठिकाणी कॉलेज जे मिळत आहे ते कॉलेज स्वीकारा. कॉलेज स्वीकारल्यानंतर जी पुढची महत्वाची जे स्टेप आहे तुमची, हे आपली स्पॉट राउंड. म्हणजेच काय, अगदीच या कॉलेजचं पूर्ण ऍडमिशन कन्फर्मेशन करायचं, फीस पण पूर्ण भरायची आणि पूर्ण फीस भरून आपल्याला या प्रोसेसमध्ये राहायचं आहे. जर आपण असं राहत असाल तर आपल्याला या मार्क्सच्या विद्यार्थ्याला सुद्धा जवळपास टियर 2 चे चांगले कॉलेजेस सुद्धा मिळालेले पाहिले. ते सुद्धा सीए